बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा चाललोय आपल्या हक्काच्या ठिकाणी म्हणजेच गावी. तर या भावाने आपल्यासाठी टिफिन घेऊन आलाय. थँक्यू. गलती बघा फक्त. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढा आहे. 1:49 आले आणि हे आता जेवतात बघा. मोबाईल हरवला होता. पण आहोत आता संगमेश्वर बस स्टँडला आणि इथं या ठिकाणी नाश्ता करतोय. एकटाच वन मॅन शो. नवीन भावाने गाडी घेतली, समोर पाहताय ती तुम्ही. आणि ही मावशीच्या मुलाची बाईक आहे. काय बरे आहेत ना? काय खाताव काय पान? आताच आम्ही आलेली ना. नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा तुमच्याकडे स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा चाललोय आपल्या हक्काच्या ठिकाणी म्हणजेच गावी. आणि मे महिन्यामध्ये आपण काही गावी जाऊ शकलो नाही जॉबमुळे. आणि आज मित्रांनो नाईटला आपण दादरवरून गावी चाललोय. दादरवरून 12:05ची ट्रेन आहे. तर ती कोणती ट्रेन आहे ती कमेंट करून नक्की सांगा. आणि हा प्रवास आपण आपल्या मित्रांसोबत करणार आहोत. संगमेश्वरमधील आपले अजून बरेच मित्र आहेत, म्हणजे टोटल आम्ही 8 जण आहोत. चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि नेहमीप्रमाणेच गावी जाताना एक्साइटमेंट खूप असते, तर तीच एक्साइटमेंट आज सुद्धा खूप आहे. आणि चला, आत्ता आपण आहोत पप्पांच्या ऑफिसला आणि इथून फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण चाललोय दादर स्टेशनला. पप्पांचं ऑफिस सुद्धा दादरलाच आहे. चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि मित्रांनो, गावी जाताना कधी पण तुम्ही जर बघितलं मला तर मी शॉर्ट्स पॅन्ट वगैरे घालतो. गावी जाताना काय आपल्याला फुल पॅन्टची वगैरे गरज लागत नाही. गणपती बाप्पा मोरया. आणि हा इकडे बॅक साईडला हॉल आहे. टोटल 2 हॉल आहेत. आणि पुढे इकडे ऑफिस आहे. या साईडला इकडे डॅटचं ऑफिस आहे समोर. ही बिल्डिंग आहे पूर्ण टोटल आहे. घेणारच नाही ना रांगेत. या 11 वाजता तू बाबा जाऊदा सोकर यायचा होता. तू बाबा जाऊदा सोकर यायचा होता. लवकर यायचं होतं. हे बघा मित्रांनो, लाईन एवढी आहे. आणि आमचे 8 मेंबर, 8 मधले आता आम्ही 4 जण आलो आणि 4 बाकी आहेत. आणि हा आपला आहे मित्र तुषार, ट्रेन मधला मित्र. आम्ही रेग्युलर ट्रेनने प्रवास करतो सकाळच्या लोकल. आणि हे पण दादा आपल्या गाव साकारपूर मध्ये आहेत. आणि तुम्ही कुठे आहे तुषार? तांबेडीत. संगमेश्वर वरनं चेंज कल्टी. अजून किती जण झाले? 4 मित्र आलेत ना आपले. काय जास्त नाही आली. अरे अशी घे ना काय करतोय. हा युट्यूब वर वाला या भावाने आपल्यासाठी टिफिन घेऊन आलाय. थँक्यू. युट्यूबला टाकतो. आणि हे प्रेमामध्ये सध्या दंग झालेले आहे तो मिस्टर मजनू. बरोबर चल बरं. चल भरव ना एक घास. हा एक घास. हो हा
मित्रांनो ही कोकण कडनं ट्रेन आहे आणि आता 10 नंबर प्लॅटफॉर्मला आले दादरला 20111. गर्दी बघा फक्त. आणि मित्रांनो आपली दादर सावंतवाडी तुताल एक्सप्रेस आले. चला ये चला ये. आपलाच आहे ना यो आपलाच आहे आपला आहे चला 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 10 जण आहोत. हॅपी बर्थडे. अरे चल लवकर का त्याला पण एकच हे पकड खुशी नाही गेले झिरमी दोन तेव्हा बेंचवर 2 वाजता भाकऱ्या खाल्लेल्या आहेत. भाकऱ्या संपवलेल्या होत्या. आहेत का भाकऱ्या तुषार? भाकऱ्या आहेत का संपवलेल्या? आहेत. चटणी पण आहे. आई बाई इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढं आहेत. हे रंग तुषार आपल्या स्वागतासाठी रंगवला नाही आहे. पहिला डबा भरत नाही तो पण दुसरा डबा काय घालताय. मित्रांनो आपले 2 पार्टनर इथं बसलेत. आबा बाकी एक 3 जण इकडे. एक भाऊ इथं आहे आपला आणि बर्थडे बॉय. किती वाजले? किती मिनिटं बाकी आहेत? 8 मिनिटं. दुसरा कुठे बर्थडे बॉय? हा जुले भाऊ आहेत 2 जण आणि आबा एक चॉकलेट. या तर मित्रांनो आमचा हा मित्र तुषार झोपलाय बघा कसा बर्थडे बॉय आणि हा भाऊ आहे. ए तुषार झोप लागते काय? झोप लागते काय? झोप मी सुद्धा झोपलो. वाजलेत मित्रांनो 1:49 आले आणि हे आता जेवतात बघा. वैभव डार्लिंग हाय. संपले आता बोलवतो तू पुण्याला. कधी बोलवते पुण्याला? हा कुठली व्हिडिओ? तुला कुठली व्हिडिओ पाहिजे? हा ती टाकली. पनवेल आलाय मित्रांनो बघा. हो थांब उदास झाले इथं. बर्थडे बॉय चुकून दुसऱ्यांचा पाय खेचशीला. हेडशॉट
अरे अरे हा. काल लॉस किया आईस वाढच्या अंगाची घेतलेली आहे बनियान लावून अरे गरमी अरे भावाचा मोबाईल हरवला होता भेटलाय फायनली भेटलाय मोबाईल बर्थडे बॉय कडे नाश्ते आता बस बाकी ना म्हणून याचा पण बर्थडे बॉय संगमेश्वर रोड माल डबा उभा आहे ना संपल तो गेली गाडी जाऊया आपण आणि होते चालू आपली पिशवी नाही तर फायनली आपण मित्रांनो आपल्या गावी पोहोचलोय आणि हा चेहऱ्यावरील आनंदच तुम्हाला सांगून जात असेल की गावी आल्यानंतर एवढं भारी वाटतं ना. आणि आपले बाकीचे संबंध आपल्याला सगळे इकडे आहेत 1 2 बाकी मग 3 4 टोटल आम्ही असं 11 जण होतो आणि खूप रात्रभर एवढी धमाल मस्ती केली ना. खूप म्हणजे खूप झोपलेले नाहीत अक्षरशः. आणि आता हे चेहरे वगैरे बघून तुम्हाला समजत असेल. तर आता तुषारला आपण डायरेक्ट भेटूया रविवारी किंवा डायरेक्ट सोमवारी बघू काय. बघा हे बाजूलाच हे बस स्थानक आहे आणि त्याच्या अगदी बाजूलाच हे काका इथे नाश्त्याची गाडी लावतात. आपल्या चॉकलेट वगैरे आहे. काय घेतलं पाहिजे पोहे. आत्ता आपण आलो आहे देवदुखमधील एका आपण मित्राच्या घरी आणि सह्याद्री नगरला आपण इथं उतरलो आहे. आणि ही मित्राने नवीन गाडी घेतली MH08 BK 0849. त्याचा मी कॉन्टॅक्ट नंबर पण टाकतो. तुम्हाला जर भाडे वगैरे द्यायचं असेल देऊ शकता. आणि हे समोरच त्याचं घर आहे. तर मित्रांनो हा आपला मित्र आहे कौस्तुक. बाय द वे हा सत्यजितचा मित्र आहे. गाडी पण त्याची इकडेच आहे का? हा मावशीचा मुलगा आपला सत्यजित ढवळ गावकर. तर त्याची ते बाईक पण इकडेच आहे. कोण घेऊन यायला कामाला आणले की रे ती विकायची. बाकी काय म्हणतो आत्ताच उठलाच वाटतं. अरे रात्री पण झोपलेलो ना. कुठे भाडं मागवलास? भाडं कुठे मागवलास? हातीला गेलेलो एकटाच 1 मॅन शो. नवीन भावाने गाडी घेतली समोर पाहता आहे ती तुम्ही. आणि ही मावशीच्या मुलाची बाईक आहे. ही ॲक्च्युली सेल करायची आहे. कोणाला पाहिजे असेल तर कमेंटवर नक्की सांगा किंवा मी इथे कॉन्टॅक्ट नंबर देतो स्क्रीनवरती. तर तिथे तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. अजूनसुद्धा आपण आता देवरुखमध्ये आहोत आणि देवरुखमधलं आपलं काम झालं आहे. आणि आत्ता आपण चाललो आहे पुन्हा कौस्तुभच्या घरी. आणि तिथून मग पुन्हा कौस्तुभचा भाऊ आपल्याला सोडण्यासाठी येतो आहे आपल्या घरी. आणि मग आपलं हे पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर इकडे ते सह्याद्री नगर आहे आणि इथेच आपलं कौस्तुभचं घर आहे.
तर भावाने पाहुणचार सुद्धा खूप छान पद्धतीने केला आहे आणि आपलं कामसुद्धा लगेच झालं आहे. तर आत्ता आपण कौस्तुभच्या घरी जाऊया, बॅग वगैरे घेऊया आणि पुन्हा मग आपल्या घराच्या दिशेने रवाना होऊया. तर मित्रांनो, हा मेन आपला जो रूट आहे देवरुख बस स्टँड मार्केटकडे जातो आणि ही भावाची नवीन बलेरो पिकअप नंबर तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण आतमध्ये बघा कसे सजवले त्याने स्वतः. तर स्टेरिंगवरती क्वीन राणी हो, आणि इकडे गणराई बाप्पा आहेत. अरे भाई हे काय हे खतरनाक आहे रे. अरे ती दांडी बारकी आहे ना, त्यामुळे ते भारी वाटतं. खतरनाक दांडी आहे ना, हा. त्यामुळे ते घातलंय. बनवलंय कोणी बनवलंय? ते भेटतं डायरेक्ट विकत भेटतं. बाकी आतमध्ये मित्रांनो सगळं करायचं. हे पण लावलेस काय? आणि मालक बघा, मालकांना आता भाडे एक दुपारचं वेटिंग वरती आहे सध्या. बघू आता कॉल येईल त्याच्यावर आहे. मस्त वास येते. आणि पाठीमागे बघून दाखवतो थांबा. हे पूर्ण नवीन बनवलं ना हुड? पूर्ण नवीन. आणि हे मालक आहेत, मालकांना जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल, देऊळमध्ये भाडं असेल तर नंबर सांग. 7775 कौस्तुभ वाच्यासी. हां, तर भावाला कॉल करा आणि प्लीज भाडी वगैरे असतील तर द्या. भाऊ आपला खूप मेहनत करतो आहे. ऑल इंडिया. हां, आणि कमी वयात जास्त मेहनत करतो आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहे आपल्या घरी वांजळ्यामध्ये. आणि हे दोघं आपले मित्र, एक तर पुढे बसलाय ड्रायव्हिंग सीटवरती आपला कौस्तुभचा भाऊ आहे छोटा, आणि हा त्याचा मित्र आहे. आणि हे दोघं आपल्याला सोडायला येतात वांजळ्यामध्ये. कौस्तुभच्या काकांचा मुलगा आणि हा त्याचा मित्र. धन्यवाद भाऊ, सोडायला आला सिद्धूपर्यंत. आणि हे प्रॉपर देवरुखला राहतात, सह्याद्रीनगरच्या इथे. आणि आता हे पुन्हा जाणार इथून ते 5 किलोमीटर 17 किलोमीटर होईल आता. धन्यवाद भावांना. चला, आणि चॅनलला विजिट करा आणि असेच कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. आता भेटूया भाऊ, पुन्हा कधी एकदा भेटूया. चल बाय. उद्या पण शक्यतो भेटूया. उद्या मी निघणार रिटर्न. बाय. हा, बाय बाय. जावा दे अवकाश. बाय. सो चला, आपण आपल्या गावी पोचलोय आणि वाडीत पोचलोय. हो 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 हो, गंगा आहे. हा, काय बरे आहेत ना? बरं. काय खाताव काय पान? मग आताच आम्ही आलेली ना. वा वा वा, पाणी घेऊन या. वाजलेत मित्रांनो 12:30 झालेत. आणि वाळू इमारत खडी वाळू खडी. घराचं प्लास्टरचं काम करायचं. प्लास्टर लादी प्लास्टर दे. पाणी पिऊन घेऊया पटकन. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल आणि मुंबईमधून संगमेश्वरपर्यंत आपले तांबेडीमधील मित्रासोबत होते आणि त्यांच्यासोबत हा ट्रेनचा प्रवास केला. खरंच खूप छान प्रवास झाला. आणि मित्र सवंगडी साथीदार सोबत असल्यावर प्रवास हा नेहमी छान होतो. आणि त्यानंतर आपण देवरुखमध्ये येऊन थांबलो होतो आणि
कौस्तुक आपला मित्र आहे, तर मित्राच्या घरी देखील गेलो होतो आणि त्याच्या संपूर्ण फॅमिलीने खूप छान पद्धतीने मला ट्रीट केलं. आपला कौस्तुक भावाने नवीन गाडीसुद्धा घेतली आहे. तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. सो तुम्ही सर्वांनी त्याला एक साथ द्या. म्हणजे जे कोणी गावी असतील आणि तुम्हाला टेम्पो वगैरे लागणार असेल भाड्याने, तर कौस्तुकचा नंबर मी दिला आहे ऑलरेडी, तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि आता मित्रांनो झाली संध्याकाळ, तर पाऊस देखील चालू झाला आहे. तुम्ही आवाज आजूबाजूला ऐकू येत असेल तुम्हाला. आणि इतकं भारी वातावरण झालं आहे. आणि बऱ्याच वर्षानंतर मी फर्स्ट टाईम म्हणजे सुरुवातीला जो पाऊस पडतो तर तो अनुभवतो आहे. दरवाजात बसून सोबत इकडे आमची आजीबाई आहे. आम्ही दोघं आजी नातवंड दरवाजात बसून हा पावसाचा अनुभव घेतो आहे. इतकं भारी वाटतं आहे ना. आणि आता तुम्हीसुद्धा एक झलक बघा.